नमस्कार, मी परमदास जाधव. मी तुम्हाला आज जंगलामध्ये करवंद आलेले आहेत झाडाला. ते तुम्हाला मी दाखवायला घेऊन आलेलो आहे. तर चला आपण करवंदीचे झाड आहे त्याला बघायला जाऊ. किती मोठे फळं लागलेले आहेत, कसे आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कसे असतात, त्यांना कधी फळ येतात. तिथे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याला फुले येतात. करवंदीचे झुडूप सफेद राधा फुले ते मार्च महिन्यामध्ये याला फळ लागायला सुरुवात होतात. तर तुम्हाला मी आता हे समोर बघा, हे पूर्ण करवंदीचे झाड आहे. हे बघा, हे इथे वरती लागले, हे बघा लागलेलं आहे. ते मस्त भारी आहे. सध्या ते लहानच आहे. तुम्हाला मी दाखवतोय त्याला फुले कशी येतात ते. आता सध्या त्याला फुले पण आहेत आणि फळे पण आहेत. हे पहा, इथे समोर हे फुले लागलेले आहेत त्याला. बघा, हे सफेद फुल आहे त्याला. जंगलात भरपूर झुडपे राहतात, म्हणजे ते झाड आहे ते करवंदीचं. हे बघा, हे लागले त्याला, हे करवंद. हे बघा, इथे एक करवंद पिकल्यासारखं वाटतंय आपल्याला. हे बघा, पण त्याच्यात आहे ना अळी आहे. त्या अळीमुळे ते पिकलंय. ते आता कुजेल म्हणून ते आपल्याला पिकल्यासारखं वाटतंय. आता लाल झाल्यानंतर ते काळं होईल आणि ते पिकलं असं समजायचं आपल्याला, एकदा काळे पडले तर. हे बघा, हे मोठमोठाले, हे मोठाले. आता याची वाढ होणार नाही. आता हे पिकायलाच तयार झाले पूर्ण. हे आता हे पहा, हे भरपूर आहेत. हे पहा, मोठा झुडूप आहे आणि मोठमोठाले काटे राहतात. फांद्याला काटे राहते याला. हे बघा, आपण हे जंगलामध्ये आलो, तर हे तुम्हाला मी झाडे दाखवतो. हे करवंदे आपल्याला कच्चे आहेत तोपर्यंत याची चव ओळखता येत नाही, हे कडू आहे का गोड आहे. ते जेव्हा पिकतंय त्यावेळेसच आपल्याला कळते की गोड आहे का कडू आहे. आता सध्या आपल्याला याची चव आंबट, भरपूर आंबट राहत आहे. खायला म्हणजे एकदम आंबटच राहत. त्याच्यामुळे आपल्याला सध्या हे कळत नाही याची चव काय आणि काय. ज्यावेळेस हे झाड पिकतात, म्हणजे ते फळ पिकतात झाडाला, त्यावेळेसच त्याची चव आपल्याला कळते. तर आता 10-15, 20-30 दिवसात, 10-15 दिवसात ते पिकतीलच. नंतर मी तुम्हाला अजून परत दुसरा व्हिडिओ काढून दाखवेल. मग आपण ते ओळखू की कोणतं आंबट कोणतं गोड. त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल. हे पहा, हे असे भरपूर हे पूर्ण झाडाला करवंद लागलेले आहे. हे बघ आहे. तर इथंच आपण थांबू. मी तुम्हाला हे पिकल्यावर तुम्हाला सांगतोय. धन्यवाद.